नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 सोमवार रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुस्लिम समाज बांधवांकडून भव्य तिरंगा रॅली संपन्न। आज 15 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण भारत देशामध्ये उगवलेला सूर्य हा संपूर्ण भारतातील बालगोपाळांच्या, विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या, कष्टकऱ्यांच्या, वयोवृद्धांच्या, महिलांच्या, मजुरांच्या, कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, दीनदुबळीकांच्या, श्रमिकांच्या आयुष्यामध्ये ऐतिहासिक आनंद देणारा दिवस होता। त्याचप्रमाणे आजचा दिवस श्रावण सोमवार, संकष्टी चतुर्थी आणि स्वातंत्र्य दिन असा त्रिवेणी संगम असणारा दिवस होता। जगामध्ये भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। तसेच आपला भारत देश एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। आज आपल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत। असे असले तरी मानव हीच आपली जात आणि मानवता हाच आपला धर्म हे ब्रीदवाक्य आज प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या मनामध्ये कोरले आहे। त्याचीच प्रचिती या वर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये दिसून आली। आज आपल्या भारत देशामध्ये आपण सर्वजण सर्व सण एकत्रितपणे साजरे करतो। दिवाळी, दसरा, मकर संक्रांत, नागपंचमी, बैलपोळा, रंगपंचमी, राखी पौर्णिमा, ख्रिसमस, रमजान ईद, बकरी ईद, मोहरम हे सर्व सण आपण एकत्रितपणे साजरे करतो आणि राष्ट्रीय एकात्मता जपत असतो। परंतु आज 15 ऑगस्ट 2022 खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आजच्या दिवसाला एक विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे। कारण आजचा 15 ऑगस्टचा सण हा एक राष्ट्रीय सण असल्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये तिरंगामय वातावरण होतं। संपूर्ण भारतामध्ये अखंड देशभक्ती पाहायला मिळाली। याचाच एक भाग म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज मुस्लिम समाज बांधवांकडून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सदर रॅलीच्या अगोदर शहीद अब्दुल हमीद चौक येथे सांगोला पोलीस प्रशासनाची भव्य तिरंगा रॅली आल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून त्या तिरंगा रॅलीचे स्वागत करण्यात आले व रॅलीमधील सर्व पोलीस बांधवांचे जिलेबी व राजगिरा लाडू देऊन तोंड गोड करण्यात आले। त्यानंतर या रॅलीची सुरुवात शहीद अब्दुल हमीद चौक, कडलास नाका, मुजावर गल्ली येथून माननीय तहसीलदार अभिजित पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली। सदर रॅली मुजावर गल्ली, भोपळे रोड, महात्मा फुले चौक, शिवाजी चौक, नेहरू चौक, नगरपालिका, जय भवानी चौक, वज्राबाद पेठ, इंदिरानगर रेल्वे लाईन, अहिल्याबाई होळकर पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, साठेनगर, भीमनगर, वाडेगाव नाका, अण्णाभाऊ साठे पुतळा, भाजी मंडई, वेस, मारुती मंदिर, मेन रोड, मनेरी गल्ली, परीट गल्ली, शनी गल्ली, काजी गल्ली, मोहल्ला, कडलास नाका, अलराईन नगर, न्यू इंग्लिश स्कूल, वासूद चौक, बस स्थानक परिसर। यानंतर शहीद अब्दुल हमीद चौक या ठिकाणी या रॅलीची सांगता करण्यात आली। सर्व मुस्लिम समाज बांधवांकडून वंदे मातरम, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, मेरा भारत महान, हिंदुस्तान जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या। एकूणच सर्व वातावरण तिरंगामय झाले होते। प्रत्येक दुचाकीवरती भारताचा अभिमान, भारताचा स्वाभिमान असणारा तिरंगा फडकत होता। या रॅलीमध्ये जय भवानी चौक येथे सांगोला शहरातील विविध सामाजिक संस्था, विविध पक्षांच्या प्रतिनिधी यांच्याकडून रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या व शहरातील सर्व नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले। सदर रॅलीमध्ये सांगोला शहरातील विविध मुस्लिम सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, संचालक तसेच मुस्लिम समाजातील सर्व आजी माजी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। जैसा कोई नहीं है, नहीं सौ दुनिया घुमा है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं।